यांच्या वतीने गुणगौरव सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाई, आमचे उभरते नेतृत्व अर्चनाताई पाटील चाकूरकर, सन्माननीय कपिलजी मागणे, फॅन चालतात. आज आता जे व्यक्त करतो, मला समाजाला एक सांगावंसं वाटत आहे. नेतृत्व तयार व्हायला 20 ते 25 वर्ष लागतात. एक काळ होता की आपल्या समाजाचा मार्केट कमिटी मध्ये एक दबदबा होता. जुने माणसं होते, ज्याच्या शब्दाला किंमत होती, एकजूट होती. त्यावेळेस त्या व्यक्तीनं एक समाजाला सांगितलं तर त्याच्या पाठीमागे सर्व समाज एकत्र होऊन एक ताकद दाखवत होता. सध्याची परिस्थिती आपण पाहिली असेल तर आम्हाला असं वाटतंय की तो काळ आपल्याला परत कमवायचा आहे. आपण सर्व एकत्र येऊ. जोपर्यंत आपण एकत्र येत नाही, आपली ताकद सध्याच्या काळामध्ये शून्य आहे. आपण सर्वांनी मिळून जे उभरतं नेतृत्व असतं त्याच्या पाठीमागे एक संघपणे जर उभा टाकला तर आपल्याला कोणीही कुठल्याही गोष्टीची अडचण होणार नाही. आपली मागणी, आपल्या जे काही भावना असते, एक साधी गोष्ट आहे ताई, स्मशानभूमीचा विषय आहे. साधी गोष्ट आहे. आपला समाज इतका मोठा आहे, आपण एक साधी गोष्ट परिपाठ चालू आहे, एक एक भाषण चालू आहे. कोरे साहेबांनी त्यामुळेच आम्हाला थोडा चान्स दिला 2 मिनिट बोलण्याचा. बसवराज साहेब येतील, त्याचा आपण समाजातर्फे चांगल्या प्रकारे हे सत्कार करतील, त्यात काही शंका नाही. आणि विद्यार्थी, तुम्हाला एकच सांगतो, आताच ताईनं ते बोललंय, कुठलीही साईड हे पूर्वी फक्त कॉमर्स, आर्ट्स, सायन्स, आता भरपूर फॅकल्टीज आहेत. तुम्हाला भरपूर चान्स आहे. आपण जास्तीत जास्त मेहनत करून चांगले गुण प्राप्त करावे, चांगल्या पदावर आपण जावे, अशी प्रत्येक आई वडिलांची भावना असते. आज रुद्राने ताईला पाहिल्यानंतर वाटत नाही की सुप्रीम कोर्ट मध्ये लिगल गव्हर्नमेंट ऍडवायझर झालेले आहेत. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो की फार कमी वयामध्ये ताई तुम्ही इतक्या उंच पदावर आपण पोहोचला. त्यामध्ये खास करून आपले दादा यांचे आशीर्वाद तर आहेतच, आपली मेहनत पण आहे. हे काही टाळणं शक्य नाही असं वाटतंय. मी सर्वांना
आवश्यकता आहे असं आम्हाला वाटतं. एवढं बोलून हे माझे 2 शब्द संपवतो आणि विशेष करून आज जो आमचा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.